नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। कृपामाईजवळ रेल्वे मार्गावरील नवीन पुलाची मंजुरी मिळून तो सुरू होईपर्यंत आताच्या पुलाची डागडुजी करून तो सुरूच राहणार। तर बेडक रोडवर रेल्वेचा ओव्हरब्रिज होणार। पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे। कृपामाईजवळ रेल्वे मार्गावरील नवीन पुलाला मंजुरी मिळून तो सुरू होईपर्यंत जुन्या पुलाची डागडुजी करून तो पूल सुरू राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी दिली। रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत पुण्यामध्ये आज बैठक झाली। या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या बाबतची माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी पत्रकारांना दिली। पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्यामुळे सांगली जिल्ह्यातील रेल्वे विभागाच्या बाबतचे 4 महत्त्वाचे निर्णय मार्गी लागले आहेत। सांगली मिरज रोडवर कृपामाईजवळ 55 वर्षापूर्वीचा असणारा जुना पूल धोकादायक बनला आहे। रेल्वे विभागाने या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते, मात्र या मार्गावर आवश्यक असा पर्यायी रस्ता नाही, त्यामुळे या जुन्या पुलाची डागडुजी करून हा पूल सुरूच राहणार आहे। तातडीने नवीन रेल्वे पुलाची मंजुरी मिळून तो सुरू होईपर्यंत आताचा जुना रेल्वे पूल सुरूच राहणार। नवीन पूल हा 6 पदरी पूल असणार आहे। याबाबत पुण्यातील बैठकीत तत्वतः मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली। विजयनगरमध्ये आपल्याकडं विजयनगरचं एक त्यांनी हे बांधलं, स्टेशन बांधलं, सुंदर स्टेशन बांधलं आणि तिथं डबल ट्रॅक गेला आणि डबल ट्रॅक गेल्यानंतर त्या लोकांचं एवढं हलवायला लागलं की मुलांची शाळा तिकडं, मशानभूमी तिकडं, बाकी गोष्टी सगळ्या तिकडं असताना प्रेतं खांद्यावर नेत असताना मध्ये एखादी जर मालगाडी किंवा टँकर गाडी जर उभी राहिली तर त्या टँकर गाडीवरून वरून ती बॉडी त्याला न्यायला, असा प्रकार त्याचा व्हिडिओ डिक्लेअर केला त्यांनी। व्हिडिओ मला मिळाला, तो व्हिडिओ त्यांना मी दाखवला। ही परिस्थिती असेल, मुलं त्या गाडीच्या रेल्वेच्या खालनं जातात, मालगाडीच्या खालून जातात, मुलं जातात, बायका जातात आणि काही शेतकरी जातात। जर अशी परिस्थिती असेल तर कसं काय करणार? पण तातडीनं आजच्या आज तिथं लगेच ताबडतोब लोक येऊन पाचारण केले, तिथं इन्स्पेक्शन आणि काम चालू केलं, त्यांनी बघायला चालू केलं। त्या दृष्टिकोनातून तेही मी घरी पोहोचायच्या अगोदर यंत्रणा तिथं रेल्वेची आली, त्याबद्दल रावसाहेब दानवे साहेबांना मी धन्यवाद देतो। आणि तो विजयनगरची सगळी लोक त्यांना जसं हवं आहे त्या पद्धतीने तो प्रस्ताव तिथं टाकायला लागले। तिसरी गोष्ट एक, नगरसेवक आमचे थोरात साहेब, त्यांनी एक प्रस्ताव मांडला होता की ज्या वेळेला हे गेट बंद करायचा प्रकार आला त्यावेळेला आणि ही लाईन एक्सटेन्शन झाली त्यावेळेला तिथला एक गेट बंद केलं त्यांनी, आणि एक गेट बंद केल्यामुळं तिथल्या पोलीस ते क्वार्टर्स आहेत, रेल्वे क्वार्टरची त्या पुढच्या साईडला, तर तिने तिथं गेट बंद केल्यानंतर त्या लोकांची खूप सावित्रीबाई फुले नगर, कोल्हापूर रेल्वे गेट 1, सावित्रीबाई फुले रोड, वसाहत कोल्हापूर, चाळ, वाघमारे प्लॉट येथील शेतकरी समस्त तिथले सगळे लोक त्यांना जायला रस्ताच झाला नाही। मग त्या साईडला मुलांची शाळा असेल, काय असेल, कामाला जाणारे लोक असतील, सगळे असतील, आणि रोड शहरात येणारा रोडच बंद झाला। त्यामुळे तिथं ताबडतोब आपण पर्याय शोधावा आणि त्यांना तर ते गेट आम्हाला खुलं करून द्यावं ही मागणी केली। त्याचंही इन्स्पेक्शन आता व्हायला लागले, ते इन्स्पेक्शन करून पर्याय काय करता येईल त्या दृष्टिकोनात आपल्याला मान्यता त्यांनी मान्य केलं। दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे की हा प्रस्ताव मीच मांडला होता की जसं आपण घाटावर जाणारा ब्रिज बांधला होता आणि घाटावर जाण्याचा ब्रिज बांधल्यामुळं लोकांना एवढी सुविधा तयार झाली, नाहीतर मग गाडी आली की 15-20 मिनटं थांबायला लागायचं, इकडं 15 मिनिट तिकडं, किलोमीटर सगळ्या गाड्या थांबायच्या। त्यामुळं तसाच पूल आम्हाला बेडकला जाणारा, आरगबेडक जाणारा जो रस्ता आहे त्यामध्ये जो हुबळी ट्रॅक आहे, लाईन आहे, त्या लाईनवरती आम्हाला ब्रिज मिळावा। ह्या ब्रिजची स्टोरी की काही महिन्यापूर्वी मी आपले रेल्वे मंत्री अश्विनी साहेबांना मी भेटलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितलं, तिने आदेश केले की ताबडतोब त्याचं इस्टिमेट करा, ताबडतोब करा। पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एक चूक मोठी केली की त्यांनी ती अंडरग्राऊंड घेतला आणि अंडरग्राऊंड घेतल्यामुळं
निश्चित आहे की अंडरग्राऊंड जेवढं केलं तेवढं तिथं पाणी एवढं साठेल की आपण आयुष्यभर पाणी काढायचं म्हटलं तर ते आपल्याला हे होणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून ताबडतोब त्याची वर्कआउट झाली, टेंडर झालं, वर्कआउट झाली आणि मला वर्कआउट झाली समजल्यानंतर मी पुन्हा अश्विनी कुमार साहेबांना भेटलो. साहेब म्हणले असा प्रकार झाला, हे असं चालणार नाही आणि होऊन देणार नाही, आपण आणि होणं उचित नाही आहे. त्यांनी परत आदेश केले त्याचं ओव्हरब्रिजचं इस्टिमेट करा आणि ओव्हरब्रिजचं इस्टिमेट करून जवळ 41,34,00,000चं ROB हा प्रस्ताव सांगली, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईवरून तो आता दिल्लीच्या बोर्डमध्ये तो सँक्शनसाठी गेलेला आहे. त्याची दानवे साहेबांना आम्ही विनंती केली, ताबडतोब साहेब ह्या तुमच्या बोर्डमधून आम्हाला ताबडतोब हे ब्रिजचं पैसे ताबडतोब कारण हा एक ब्रिज आमचा बांधून द्यावा. तर ती विनंती तिने मान्य केली की मी आता जिल्ह्यात गेल्यानंतर ताबडतोब बोर्डला मी कळवेन आणि त्यांनाही आम्ही सगळे प्रस्ताव दिले आहेत. त्या प्रस्तावाच्या माध्यमातून ते म्हणले की निश्चित आम्ही याचा मार्ग काढू. ह्या दृष्टिकोनातून एक आहे की एक महालक्ष्मी ही 2 देवस्थान करते, तीर्थक्षेत्र करते. एक तिरुपती बालाजी करते आणि महालक्ष्मी आपली कोल्हापूरची करते. आणि ही गाडी खूप महसूल मोठा देणारी गाडी आहे हे त्याला मी मांडलं त्यांच्याकडे, त्यांनी मान्य केलं ते. त्यामुळं आम्हाला ही गाडी आता नवीन पाहिजे आम्हाला. तेव्हा आता जुनी गाडी झालेली आहे, ती जुनी गाडी सगळे डबे हे ते पत्रे सगळे बाहेर निघाले आहेत आणि अस्वस्थपणा आहे आणि सगळे VIP लोक ह्या गाडीने प्रवास करतात, जनता प्रवास करते. तर ह्या दृष्टिकोनातून आम्हाला नवीन गाडी द्या. त्याने ते मान्य केलं. ह्या महिन्याच्या शेवटी जर जमल्या 26 तारखेलाच तुम्हाला उद्घाटन करायला ही गाडी आम्ही पाठवू असं तिने मान्य केलं. म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस ही आपली नवीन गाडी ते तिरुपती बालाजी, कोल्हापूर, मुंबई ही गाडी चालू होईल. त्यांनी आम्हाला शब्द दिला की ह्या महिन्याच्या एंडमध्ये, पण जमल्यास मी प्रयत्न करेन 26 जानेवारीलाची गाडी आपल्याला मी पाठवायची व्यवस्था करेन. अशा ह्या 5-6 गोष्टी आज त्या मीटिंगमध्ये झाल्या गेल्या आणि त्या मीटिंगमध्ये एक पॉझिटिव्ह असा डिसिजन दानवे साहेबांनी दिले, त्यांच्या अधिकाऱ्यांनी पण दिले. काही थोड्या समस्या ग्राउंड लेवलच्या आहेत, त्या ग्राउंडच्या समस्या आजच लगेच अधिकारी पोहोचले. मी याच्या अगोदर अधिकारी पोहोचले, त्या भागात गेले, त्या भागातल्या समस्या दूर करायचा त्यांनी निश्चित प्रयत्न केला आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही काय ठरलं, तुमचं काय ठरलं, तिथल्या ग्रामस्थाबरोबर काय चर्चा झाली, ही चर्चा माझ्यापर्यंत विथ पेपर ड्रॉईंगसह माझ्याकडे आणल्यानंतर मी त्याला ओके म्हणेन. तोपर्यंत आम्ही त्याला ओके म्हणणार नाही. त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. या 8 दिवसामध्ये सगळ्या पॉईंटवरती अधिकारी येतील, सर्वे करतील आणि काय करतील ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. कारण दुसरं महत्त्वाचं आहे की हा ब्रिज जो आहे आपल्या रेल्वे पुलाच्या वरचा ब्रिज हा बदलीच करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी निश्चितच लगेच ताबडतोब त्याचं इस्टिमेट करतील, त्याला रिपेअरचं इस्टिमेट करतील, तोपर्यंत त्याला रिपेअर करतील आणि नवीन ब्रिजचा प्लॅन तयार करून नवीन ब्रिज चालू करतील. त्या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे.